नाशिक महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया जसजशी जवळ येत आहे तसतशी उमेदवारांच्या चौकसभा, प्रचार रॅल्या आणि पत्रक वाटपाला वेग आला आहे। आज दिनांक 10 रोजी प्रभाग क्रमांक 11 मधील भाजपचे अधिकृत उमेदवार नितीन बाळा निगड, मानसी योगेश शेवरे, सोनाली तुषार भंदुरे आणि सविता रवींद्र काळे यांच्या प्रचार रॅलीची जोरदार सुरुवात सातपूर कॉलनी येथून करण्यात आली। डोल ताशे, घोषणा आणि कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत ही रॅली काढण्यात आली। यावेळी दिवंगत अशोक काका गवळी यांचे चिरंजीव बाळा गवळी हेही प्रचारात सहभागी झाले। निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळाली नसल्याने नाराज असलेले बाळा गवळी यांची नाराजी दूर करत चारही उमेदवारांसोबत काम करण्याचा निर्धार केला असून जाहीर पाठ्यामध्ये प्रचारात सक्रिय सहभाग घेतला आहे। या घडामोडीमुळे प्रभाग क्रमांक 11 मध्ये भाजपची ताकद अधिक भक्कम झाल्याचे चित्र दिसून भाजपचे उमेदवार 100% निवडून येतील असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे। नमस्कार। आज एक महिला अधिकृत उमेदवार म्हणून आम्ही आज तिघी जणी आहे प्रभाग क्रमांक 11 मध्ये। तर जर जनतेने आम्हाला साथ दिली तर नक्कीच आम्ही इथे महिलांसाठी महिला सक्षमीकरण असो, योगा महिलांसाठी एक योगा हॉल असो किंवा अजून तरुणींसाठी रोजगार योजना असो यांचा आम्ही नक्कीच इथे अवलंब करणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे सातपूर कॉलनी किंवा कामगार नगर आपल्या भागामधले असलेला स्लम भाग, येथे MIDC भाग येतो, इथे तरुण तरुणींना आपण रोजगार उपलब्ध करून देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद। प्रभाग क्रमांक 11 चे चारही उमेदवार एक सोबर चेहरा आणि काम करण्याची एक चांगली कुवत ही जनतेने ओळखलेली आहे आणि नक्कीच या चारही उमेदवारांच्या मागे एकदम भक्कम पद्धतीने सातपूर कॉलनीतील जनता उभी राहील आणि आम्ही त्यांच्या मागे एकदम भक्कम पद्धतीने उभे राहून त्यांना चारही पॅनलला चारही उमेदवारांना आम्ही निवडून आणू। प्रभाग 11 मधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार आमच्या सर्वांना अतिशय सुंदर प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय। सातपूर कॉलनीत घराघरात बोलवून आमचं औक्षण केलं जात आहे आणि विश्वास देत आहे की नक्कीच या ठिकाणी बदल आम्ही घडवणार। आणि गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आमदार सीमाताई हिरे असतील, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक विकास कामं या ठिकाणी होत आहे। आणि आपण बघितलं की नाशिकची जी गुन्हेगारी होती ती देखील या ठिकाणी गेल्या 2 महिन्यापासून 3 महिन्यापासून भारतीय जनता पार्टीच्या गृह खात्याच्या वतीने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्व गुन्हेगारी मुक्त नाशिक वाटचाल करत आहे। आणि आपल्या प्रभागात देखील प्रभाग 11 साठी आपलं काय विजन असणार आहे? प्रभाग 11 मध्ये या ठिकाणी कामगार वस्ती आहे, स्लम भाग आहे। या ठिकाणी आम्ही आपल्या गृह उद्योग असतील, मुलांना करिअर मार्गदर्शन शिबिर असतील, त्या माध्यमातून MIDC मध्ये मोठा रोजगार उपलब्ध करून देणार आहोत। आणि या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने महिलांसाठी योगा हॉल असेल, चांगल्या व्यायामशाळा असेल, अभ्यासिका असेल, हा अजेंडा घेऊन आम्ही या ठिकाणी या प्रचारात सगळे होतो। म्हणून आणि युवकांसाठी आपण काय करणार? आपण या प्रभागात युवकांची संख्या मोठी आहे, त्यासाठी या ठिकाणी अद्ययावत व्यायामशाळा, अभ्यासिका, करिअर मार्गदर्शन शिबिर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण सुरू करणार आहोत। आणि येणाऱ्या काळात जो सिंहस्थ आपल्या या ठिकाणी होतोय त्या माध्यमातून मोठी नाशिक महानगरपालिकेत मोठी भरती होणार आहे। या भागातील जास्तीत जास्त तरुणांना त्या ठिकाणी संधी मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार। आम्ही या मतदार राजाला आव्हान करणार आहोत की आपल्या या भागातील चारही उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे निवडून द्यावे। कारण गेल्या वर्षी वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार निवडून दिल्यामुळे या ठिकाणी विकास कामं झाले नाही। ती विकास कामं भरून काढायची असेल तर आम्हाला सर्वांना चौघांनाही आपण निवडून द्यावं ही कळकळीची विनंती करतो। लोकशाही न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर।